आमची मागणी हीच आहे की आम्ही शांतताप्रिय लोक आहोत। आम्ही आमच्या शांततेनं आम्ही शुभवर्तमानाचं कार्य करतो। लोकांना सर्व प्रकारच्या म्हणजे अडचणी समस्या यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि आम्हाला प्रार्थना करणं आमचा अधिकार आहे। कोणीही आलं आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार, हा अधिकार आमचा अबाधित आहे। म्हणून आम्हाला कोणी प्रार्थना करण्यासाठी अडू नये, कुठं जाण्यासाठी अडू नये, शुभवर्तमान सांगण्यासाठी अडू नये। असं कोणी आम्हाला येईल आणि कोणी पण आमच्या विरुद्ध बोलेल किंवा मारहाण करील, हे आमच्या होणे आम्हाला जीविताला धोका आहे। आणि आमचं तर काम आहे समाजाला चांगल्या गोष्टी सांगणं, शुभवर्तमान सांगणं, चांगली वार्ता सांगणं, चांगली वार्ता सांगणं। अनेक लोक तुम्ही आता पाहिलं की सर्व जाती धर्मातले लोक ख्रिस्ताकडे येतात, ते धर्म बदलत नाहीत, जीवन बदलते त्यांची परिस्थिती बदलते। दारूबाज लोक व्यसनातून मुक्त होत आहेत, व्यसनाधीन लोक व्यसनातून मुक्त होत आहेत, वाईट प्रवृत्तीचे असणारे लोक चांगल्या प्रवृत्तीकडे जात आहेत। ज्यांनी आता भाषण केलं ते गुंड मनुष्य होता 25 वर्षापूर्वी, पण देवाने त्याच्या जीवनात परिवर्तन केलं आणि तो व्यवस्थित आज जीवन जगत आहे। आणि जर आम्ही व्यवस्थित जीवन जगत असताना जर आमच्यावर अशा आरोप कोणी करत आहे तर आता हे याच्यासाठी आम्हाला प्रशासनाचीच मदत पाहिजे, आम्हाला तुमचीच मदत पाहिजे आहे, तुमच्या मीडियाचीच आम्हाला मदत पाहिजे। कारण हे मीडिया म्हणजे एक आधारस्तंभ आहे आमचा। सत्य पुढे नेण्यासाठी मीडिया आम्हाला पाहिजे, कारण जर मीडिया नाही तर आम्हाला इथे गपचूप मारतील। म्हणून तुम्ही ते जे लोक आहात तुमच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो की तुम्हाला देखील परमेश्वरानं चांगली बुद्धी द्यावी आणि चांगल्या बातम्या तुम्ही टाकाव्यात, सुरक्षणाच्या बातम्या टाकाव्यात। ज्या पद्धतीने वक्तव्य केलं धर्मगुरूंना मारण्याच्या बद्दलचं, काय समाजाची भावना आहे आणि काय अपेक्षा आणि काय मागणीसाठी आज तुम्ही रस्त्यावरती उतरले? काय झालेलं आहे, अतिशय तीव्र अशा भावना पहिल्यांदा असं झालं आहे आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या इतिहासात की एक संविधानिक पदावर असणारा आमदार असणारा माणूस सरळ म्हणतोय की धर्मगुरूला मारून 11 लाखाचं बक्षीस जाहीर करतोय, सुपारी देतोय एक प्रकारे, आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करतोय। आमची साधी सोपी मागणी होती की ज्या ऋतुजाताईंची आत्महत्या झालेली आहे त्यांची तुम्ही CBI चौकशी करा, SIT चौकशी करा, उच्चस्तरीय जी चौकशी असेल ती करा, कारण आम्हाला खात्री आमचा धर्मगुरू त्यात दोषी नाही आहे। जर दोषी असेल त्यालाही शिक्षा द्या, परंतु दोषीच नाही आहे। अहो, गुन्हेगाराला कुठे जात धर्म असतो का? म्हणजे विनाकारण काहीतरी रंग द्यायचा आणि त्याच्यामध्ये स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, कारण त्यांनी आतापर्यंत अनेक पक्षांमध्ये पक्षांतर केलेलं आहे आणि प्रत्येक पक्षाची त्यांनी वाटच लावलेली आहे। मला तर असं वाटतं की भाजपची वाट लावण्यासाठी आता त्यांनी सुरुवात केली का काही, कारण काहीच अर्थ नव्हता ह्या गोष्टीला की कुठं आपण काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय। ह्या ख्रिश्चन धर्मियांनी आत्तापर्यंत कधीही कोणाच्या विषयी अशांतता निर्माण केली नाही। प्रभू येशू ख्रिस्तांनी जीवन दिलंय, कोणाचं जीवन नाही घेतलेलं। म्हणजे ऋतुजाताईंचं जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त घेण्यासाठी नाही, हा चुकीचा आरोप लावतायत। काल तर त्यांनी चॅलेंज केलं की आमचा येशू ख्रिस्त आहे, तुमचा येशू ख्रिस्त आहे, तुमच्या येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करा। म्हणजे कोणाच्या भावना दुखवणं, कोणाचा फेद दुखवणं मला वाटतं एका संविधानिक पदावर असणाऱ्या माणसाला शोभत नाही। त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट केली तुम्ही चौकशी लावून तात्काळ पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यावर चर्चा होऊ द्या आणि जो काही गोपीचंद पडळकर आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, कारण एक अतिशय शांत असणाऱ्या ख्रिश्चन समाजाला त्यांनी विनाकारण छेडलं आणि या महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवलेलं आहे। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच ख्रिश्चन लोकांचा अवेअर केला नाही। आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस लढाईला झाले त्यावेळेस त्या ठिकाणी एक आमचं चर्च होतं मिशनऱ्यांचं, त्या ठिकाणी सुद्धा मिशनऱ्यांच्या चर्चला मावळ्यांनी मारलं, चर्चचं संरक्षण केलं। अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी ख्रिश्चन लोकांचा सन्मान सुद्धा त्यांनी केलेला आहे। म्हणजे विनाकारण काहीतरी जोडायचं, महात्मा फुले जाऊ द्या, छत्रपती शाहू महाराज बघा, त्यांनी चर्चसाठी जागा दिलेल्या आहेत। आणि आत्ताचं कुठेतरी जे वातावरण आहे देशातलं किंवा राज्यातलं सुद्धा कुठेतरी जातीय तेढ निर्माण करणारं सरकार आज प्रश्नच नाही। तसंच प्रकार आहे की सत्तेमध्ये असं सरकार येतं की अशा लोकांना ते प्रोत्साहन देतं काय असं आम्हाला वाटतंय, कारण विनाकारण जातीय तेढ निर्माण करण्यात बघा ख्रिश्चन धर्मी अतिशय शांत। एक पण केस मला दाखवा की यांच्यामुळे या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडवला, यांच्यामुळे या ठिकाणी विघातक कृत्य घडलं किंवा ह्याच्या चर्चमध्ये काहीतरी विघातक गोष्टी होत आहेत, अशी एक पण केस आत्तापर्यंत सरकारमध्ये दाखल नाही। मग हा धर्मांतराचा काय विषय मला सांगा। गॅझेटमध्ये शासनानेच नियम केला आहे की गॅझेट केल्याशिवाय धर्मांतरण होत नाही, गॅझेट केल्याशिवाय नाव चेंज होत नाही, गॅझेट केल्याशिवाय जन्मतारीख चेंज होत नाही। मग हे धर्मगुरू कसे धर्मांतरण करतील? म्हणजे सरकारलाच अधिकार आहे धर्मांतरण करण्याचा, ते करायचं सोडून विनाकारण दोष लावायचे। एक चांगली प्रतिमा मलिन करण्याचं काम आहे, कारण आमच्या हॉस्पिटल आहेत, शाळा आहेत। मला सांगा, ख्रिश्चन शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲडमिशन मिळत नाही। माननीय मुख्यमंत्री साहेबांची मुलगी सुद्धा जी 10वी मध्ये पास झाली ती आमच्या ख्रिश्चन शाळेमध्ये शिकली।
ते शिकवू शकतात, त्यांना सगळं माहिती आहे. माझ्यासोबत त्यांनी ख्रिसमस साजरा केला आहे नागपूरमध्ये. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी ते स्वतः तिथं उपस्थित झाले, स्वतः प्रमुख पाहुणे ते होते. त्यांना ख्रिश्चनिटी माहिती आहे. आणि कालचे आलेले गोपीचंद पडळकर साहेब विनाकारण कुठंतरी ख्रिश्चन समाजाला बदनाम करण्यासाठी आणि ख्रिश्चन समाजाचे हाल करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण करतायत, मला वाटतं त्यांच्यावर FIR दाखल करावी. आज आम्ही संकल्प केला की राहुरीमध्ये FIR दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. FIR दाखल झाली पाहिजे. सामाजिक द्वेष पसरवल्याबद्दल आणि आमच्या धर्मगुरूला या ठिकाणी सुपारी दिल्याबद्दल त्यांच्यावर FIR दाखल व्हावी. ऋतुजाताईंच्या सुद्धा आत्महत्येची चौकशी करण्यात यावी. काय मागणी आहे समाजाची किंवा सगळ्यांची, काय कारवाई यामध्ये झाली? आमची आज सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीने अशी मागणी की जे गोपीचंद पडळकरने वक्तव्य केलं, तर पहिली मागणी आम्ही जे संविधानिक मार्गाने चाललो, तर आमची मागणी अशी का गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द व्हावी व त्यांच्यावर कायदेशीर जे संविधानामध्ये ते एक आज जबाबदार व्यक्ती आहे, तरी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून जे जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. तर इथून पुढं अशा लोकांना मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तर तात्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करतो. आणि इथून पुढल्या काळात ख्रिस्ती समाज असा एकटा नसून तर त्यांच्या मागं सर्व आंबेडकरी चळवळ आहे आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीमागे वारंवार लढ्यासाठी खंबीरपणे उभा आहे असं मी सांगतो. तरी या ठिकाणी प्रथमतः मी या ख्रिस्ती बांधवांचे आभार मानतो. ते सर्व एकजूट झाले म्हणून त्यांना धन्यवाद देतो. आणि हे शांततेच्या मार्गाने चालणारे सर्व देवाचे सेवक आहे. हे धर्म बदलत नाही तर जीवन बदली होतं. जे प्रभूच्या सेवेमध्ये मी स्वतःसुद्धा देवाच्या प्रार्थनेमध्ये आहे. तरी मी सुद्धा हिंदू धर्माचा आहे, पण धर्मांतर असं काही झालं नाही तर माझं जीवनाचं परिवर्तन झालेलं आहे, मी साक्ष देतो. आणि इथून पुढं जर नगर जिल्ह्यात गोपीचंद पडळकरने असे वक्तव्य करू नये. आणि मी फडणवीस साहेबांना सांगतो, जे आपले आमदार असतील भाजपचे ते यांना थोडं सांभाळून जातीचं राजकारण करू नये अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करतो. इथून पुढं असं नगर जिल्ह्यात तर झालं नाही आणि होऊ नये अशी मी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.